ब्रेकनंतर 0 आवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मुंबईसह राज्यातल्या विविध ठिकाणी महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाली आहे। यानंतर कुणावरती शिक्का आणि कुणाला धक्का याचा फैसला काही तासातच होणार आहे। प्रचाराच्या या धामधुमीनंतर काय वातावरण आहे याचं विश्लेषण केलंय ज्येष्ठ पत्रकार पुण्यनगरीचे राजकीय संपादक उदय तनपाठक यांनी। त्यांच्याशी संवाद साधलाय अश्विन बापट यांनी। मुंबईसह राज्यभरातल्या महापालिका निवडणुकांचा प्रचार आता थंडावलेला आहे। मतदान अवघ्या काही तासांवर आलेले आहे। सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा आहे। नंतर अर्थातच निकालाची देखील सगळ्यांना उत्सुकता आहे। आणि एकूणातच या प्रचारामध्ये नेमकं कसं वातावरण राहिलं, कुठल्या पक्षांनी काय मुद्दे मांडले, आरोप प्रत्यारोप तर झालेले आपण बघितले, पण एकूणातच वातावरण निर्मिती कशी काय झालेली या संदर्भात सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आज ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे। आपल्यासोबत आहेत उदय तनपाठक सर। तर स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये। सगळ्यात सुरुवातीला जसं मी म्हटलं की आता प्रचार तोफा तर थंडावलेल्या आहेत। सगळ्यांनाच आता काही तासावर आलेल्या मतदानाची आणि नंतरच्या निकालाची देखील प्रतीक्षा आहे। आताचं वातावरण बघून मी फक्त मुंबई नाही म्हणत, राज्यभरातलं महायुती असेल किंवा आघाडी असेल, बाकीचे पक्ष असतील, तुम्हाला कसं वातावरण बघायला मिळालं प्रचारामध्ये? तोफा शब्द वापरलास म्हणून सांगतो, ते तोफापेक्षा तोफांड जास्त होतं। हल्लीच्या एकूण प्रचार पाहता महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच ज्या पद्धतीने प्रचार झाला, ज्या पद्धतीने एकमेकांवर अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये टीका झाली, तर ते अर्थात आपण दरवेळी म्हणतो की मागच्या वेळी असं नव्हतं, पण मागच्या वेळी पण असं होतं आणि आताही तेच आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे नेते असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे नेते असतील, खूप त्यांनी आधीपासून प्रचार सुरू केला, सभा मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतल्या, तर वातावरण निर्मिती त्यांनी आधी केली होती असं म्हणता येईल आपल्याला? हे बघा, भारतीय जनता पक्ष हा पक्ष असा आहे ना की तो 24/7 इलेक्शन मोडमध्ये असतो। ते कुठलीही निवडणूक हे कधीही ते लाईटली घेत नाहीत। ती प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतात आणि त्या पद्धतीने लढतात। ते नगर परिषदेला पण त्यांनी खूप सभा घेतली पूर्णपणे। नगर परिषद, आता ग्रामपंचायत तिथे पण त्यांनी तेच केलं। नगरपालिका असतील, हा संपूर्ण इंटरव्ह्यू तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती बघू शकता। याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय। उद्या मतदान करायचं हे विसरू नका। पाहत रहा एबीपी माझा।